हाती कोणतीही सत्ता नसताना केवळ समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले तरुण तडफदार प्रशांत अंबादास भालेराव हे नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18च्या अ गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. वडील प्रेस कामगार तसेच महाराष्ट्राचे ख्यातीनाम फुटबॉलपटू अंबादास भालेराव आणि त्यांचे काका कैलास भालेराव यांच्या सामाजिक क्रीडा क्षेत्रातील वारसा जपणारे प्रशांत भालेराव यांनी आपल्या प्रभाग विकासाचा निश्चय केलाय. प्रशांत भालेराव हे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या आर्ची बिल्डर अँड डेव्हलपर्स या माध्यमातून आजवर हजारो युवकांना त्यांनी रोजगार मिळवून दिलाय. तसेच स्वराज्य ग्रुप नाशिक रोड या संस्थेच्या वतीने सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत असतात. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी स्वतः रस्त्यावर उतरून लढा दिलाय. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रभागातील नागरिकांनी आग्रहानं प्रशांत भालेराव यांना उमेदवारी करण्याचा आग्रह केलाय. आजवर प्रस्थापिकांना प्रभागात लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली, पण प्रत्येकानं आपली आणि आपल्या कार्यकर्त्यांची पोळी भाजून घेतली, पण प्रभागातील तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न कधीच सोडवला नाही. त्यामुळे अशिक्षित सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपल्याला भरीव कार्य करायचंय. ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाचनालय, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करायचे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच मरणप्राय अवस्थेत असलेल्या गार्डनचं पुनरुज्जीवन करणे यासारख्या अनेक नागरी सुविधा निर्माण करायच्या आहेत. त्यामुळे मला फक्त एकदा संधी द्या असं आवाहन प्रशांत अंबादास भालेराव यांनी केलंय. ठिकाणी आपल्या निवडणुकीसाठी उभे आहात किंवा ठिकाणी आपण इच्छुक उमेदवार आहात, बोला सर. नमस्कार, मी प्रशांत अंबादास भालेराव, प्रभाग क्रमांक 18 अ मधून मी इच्छुक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी इच्छुक उमेदवार आहे. मला माझ्या प्रभागामधील भयमुक्त, समस्यामुक्त आणि महिलांसाठी सुरक्षा हे उपक्रम मला करायचे आहे. या सुविधा मला उपलब्ध करून द्यायच्या आहे, जेणेकरून महिलांसाठी पोलीस चौकी असो अशा काही गोष्टी मला महिलांच्या सुरक्षेसाठी करायच्या आहेत. आणि युवा पिढीसाठी मला काम करायचं आहे. एक युवा पिढीसाठी मी स्वतः कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असून बिल्डरशिपमध्ये माझा व्यवसाय आहे, तर मी युवा पिढीला रोजगार निर्माण करून देईन. युवा पिढी रोजगार निर्माण झाल्यानंतर नसताना युवा पिढी व्यसनाधीश होती. व्यसनाला पैसे नसल्यानं ते गुन्हेगार होतात. ही जी साखळी आहे ही मला तोडायची आहे. याच्यासाठी मला युवा पिढीसाठी चांगलं काम करायचं आहे आणि महिलांसाठी चांगलं काम करायचं आहे. माझे वडील अंबादास भालेराव, माझे चुलते कैलास भालेराव हे पहिल्यापासून समाजसेवेमध्ये काम करतात. त्यांचा वारसा मला पुढे न्यायचा आहे. मी शिवजयंती, आंबेडकर जयंतीमध्ये अन्नदान असो, पाण्याची सुविधा असो, करोना काळात गरजू लोकांना मदत असो, अशा अनेक गोष्टी मी केल्या. परंतु यापुढे जर लोकांनी मला संधी दिली तर त्या संधीचं मी नक्की सोनं करेन. पुढील 5 वर्षासाठी नव्हे तर मी 10 वर्षाचं काम करेन, एवढीच विनंती आहे. सर्व प्रभागातील महिलांना, पुरुषांना आणि वृद्ध आपले जे आहे त्यांनी मला प्रेम, आशीर्वाद, त्यांची साथ द्यावा, एवढीच मी त्यांना नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून प्रभागामध्ये जे उद्यानाची गैरसोय झालेली आहे, त्या गैरसोय झाल्यामुळे त्या उद्यानाचा जो गैरवापर होतो आहे ती व्यवस्था मी करणार आहे. ज्येष्ठांसाठी वाचनालय असो, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असो, असे अनेक काही उपक्रम माझ्या डोक्यामध्ये आहे, जे मी पुढे तुम्ही जर मला संधी दिली मी त्याचं नक्कीच सोनं करेन. माझ्या एवढ्याच प्रभागातील सर्व नागरिकांना